मी आता जातोय आशिष जाधवकडे. आशिष, बघितलंस किती गंभीर प्रकरण आहे, तू मंत्रालयात रिपोर्टिंग करतोस. मला सांग, हे सगळं प्रकरण सुनील कर्वेंनी बाहेर आणलेलं आहे. आज अलकानी काहीतरी बंगल्याचं वेगळंच प्रकरण समोर आणलेलं आहे. तिसऱ्या बाजूला महाराष्ट्र सदनाचं प्रकरण समोर आलंय. काय चाललंय भुजबळांचं? भुजबळ राजकीय दृष्ट्या अडचणीत आले आहे का? त्यांच्या मंत्रिपदाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो का? खरोखरच छगन भुजबळ हे अडचणीत तर आलेलेच आहेत. आज जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये हे सध्याचं जे एमईटीचं प्रकरण आहे याविषयी जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा शरद पवारांनी उत्तर देण्याचं साफ टाळलं. ते एवढंच म्हणाले की पैसा कुठून आला आणि कुठं गेला, आरोप कोणी केले आणि कोणावर केले मला काही बोलायचं नाहीये, हे आरोप मला मान्य नाहीत, असं म्हणून तो प्रश्न त्यांनी उत्तर द्यायचं टाळलं. आणि तिथंच एक प्रकारची चर्चा सुरू झाली की खरंच उत्तर देण्याचं टाळलं की पवारांनी न बोलता काही आणखीन संभ्रम वाढवलेला आहे. खरं तर असं असतं की छगन भुजबळच नाही, महाराष्ट्र सरकारमधले अनेक जे ज्येष्ठ मंत्री आहेत ते मंत्री असतात म्हणजे ते ऑफिस ऑफ प्रॉफिट ते काय करतात, त्याचा कसा ते वापर करतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असतं. भुजबळांसारखे जे अनेक मंत्री आहेत त्यांच्या विषयीच्या तक्रारी, जे तारांकित प्रश्न असतील किंवा लक्षवेधी असतील किंवा इतर माध्यमातून विधिमंडळात का येत नाही, फारशा आल्या तर त्यावरती नेमका आवाज का उठत नाही, या सर्व प्रश्नांचा धांडोळा घेताना एक लक्षात येतं की असे जे मंत्री आहेत हे याची तजवीज घेत असतात की अशा प्रकारचा कुठलाही कोणी आवाज उठवू नये. त्यासाठी त्यांचे जे पीए असतात, पीएस असतात, ओएसडी असतात हे सतत काम करत असतात. पण जेव्हा सुनील कर्वे सारखा एखादा निकटवर्तीय सहकारी जेव्हा हे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करतो तेव्हा सगळ्यांना लक्षात येतं की शून्यातून विश्व निर्माण करणारी जी व्यक्ती आहे ती कशी मोठी झाली. आज यांनी जो पब्लिक ट्रस्ट मधली जी ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या माध्यमातून, कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, गेल्या काही वर्षांमध्ये भुजबळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण होते, गृहमंत्री पण होते आणि इतर अनेक त्यांनी खाते सांभाळलेले आहेत. त्यामुळे आपण हे नक्कीच म्हणू शकतो की कुठंतरी ऑफिस ऑफ प्रॉफिटचं सुद्धा यामध्ये ब्रीच झालेला आहे, त्यामध्ये त्याचा वापर झालेला आहे, सरकारी यंत्रणेचा वापर झालेला आहे. तो बडगा दाखवण्यात असेल, धाक दाखवण्यात असेल आणि त्याशिवाय काय एवढं मोठं विश्व निर्माण झालं असा प्रश्न आता सामान्य माणसाला पडतो. आशिष, इथे मला तुला विचारायचं आहे. आशिष, मला इथे तुला विचारायचं आहे, तू ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतोय, पदाचा गैरवापर म्हणतोयस. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन जे आहे ते भुजबळांच्या खात्याच्या अखत्यारीतच येतं, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या. अशा प्रकारच्या एका इमारतीमध्ये फर्निचरचं कंत्राट आपल्या सुनांना देणं हा पदाचा गैरवापर आहे की नाही? अगदी बरोबर आहे, हा पदाचाच गैरवापर आहे. महाराष्ट्र सदनाचं प्रकरण हे या आधी पण आलेलं आहे. जेव्हा महाराष्ट्र सदनाचं जे कंत्राट आहे ते चमनकर बिल्डर्सला दिलं गेलं तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीने आवाज उठवला गेला. पण त्यानंतर आता जेव्हा ते भवन उभारलं जात आहे तेव्हा जे फर्निचरचं कंत्राट आहे ते भुजबळांच्या सुनांना दिलं गेलं आहे. हे जे कंत्राट दिलं गेलेलं आहे यामध्ये नक्कीच ऑफिस ऑफ प्रॉफिटचं उल्लंघन झालेलं आहे, कुठेतरी त्याचा वापर झालेला आहे आणि तो भुजबळांच्या आशीर्वादाशिवाय त्यांना तो मिळू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही एखादं इतक्या मोठा व्यापक मोठ्या इमारतीचं कंत्राट एखादं देता तेव्हा सर्व बाबी बघितल्या जातात, निकष बघितले जातात आणि त्यानंतर ते निविदा उघडून ते टेंडर तुम्हाला अलॉट केलं जातं. इथं तसं काही झालंय का हेही बघणं गरजेचं आहे. जसं मी आधी म्हणालो की सुनील कर्वे आज बोलले म्हणून बऱ्याच गोष्टी कळल्या. आता माहितीच्या अधिकारात अनेक गोष्टी उजागर होतील, उघड होतील आणि भुजबळांना या सर्व प्रश्नांची उत्तरं आता द्यावी लागणार आहेत. कारण एमईटी ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि लोकांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की इतकं मोठ्या ट्रस्टची वाढ झाली कशी. आणि जसं की सुनील कर्वे आता जे आरोप करतायत त्या माध्यमातून भुजबळ, एमईटी हे मुंबईमध्ये आहे पण भुजबळ नॉलेज सिटी जी नाशिकमध्ये आहे ती अलीकडच्या काही वर्षातली आहे. भुजबळांचा जो पुनरुज्जीवन झालं राजकीय दृष्ट्या ते येवल्यामधनं झालं, नंतर ते नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये त्यांचा पसारा वाढला. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये ज्या अलीकडची वर्ष आहेत त्यामध्ये त्यांची कशी वाढ झाली तर त्यामध्ये नक्कीच एमईटीचा खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. आणि जसं की ते 169 कोटी 179 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं म्हणतात त्यातनंही बरंच काही उघड होऊ शकतं. माहितीच्या अधिकारात मला असं वाटतं की हे प्रकरण आणखीन पुढे जाईल. आज सुनील कर्वे उभे राहिले, उद्या अनेक जण उभे राहतील आणि उद्या हायकोर्टामध्ये इतर कोर्टांमध्ये सुद्धा या केसेस सुरू राहतील. भुजबळ खरंच अडचणीत आले असं आज म्हणावं लागतंय. अगदी भुजबळ अडचणीत आलेले आहे आणि निवडणुकीनंतर त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. पत्रकारितेच्या नियमानुसार इथे आरोप करणाऱ्या सुनील कर्वेंना बोलावल्यानंतर आता या क्षणापर्यंत
माझ्या न्यूजरूमने छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ तिघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क झाला नाही असं नाही, संपर्क झाला. पण तिघांनी असं सांगितलं, सुनील कर्वेंना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्हाला यावर काहीही म्हणायचं नाही. लक्षात घ्या, तिन्ही भुजबळ उत्तर देत नाहीयेत या आरोपांची. संशय वाढतोय. सार्वजनिक पदावर बसलेल्या माणसाला अशा संशयग्रस्त वातावरणात राहता येतं का, हा खरा प्रश्न आहे. भुजबळ जेव्हा गृहमंत्री होते, भुजबळ जेव्हा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा तेलगी प्रकरणात त्यांच्यावर आरोप झालेले होते. आज पुन्हा एकदा गंभीर आरोप होत आहेत. नेते म्हणून आपल्या प्रतिमेचं काय होणार याचा विचार छगन भुजबळांनी करायला हवा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी. छगन भुजबळ, तुम्ही जर तयार असाल उत्तर द्यायला तर IBN लोकमत ती लोकांपर्यंत पोहोचवायला तयार आहे. पण कृपया माध्यमांवर दबाव आणू नका. बातम्या देणं हे आमचं काम आहे, त्या आम्ही देतच राहणार. एमिटीच्या ट्रस्टमुळे राष्ट्रवादीचे मातबर नेते छगन भुजबळ कसे अडचणीत आले आहेत ते आपण पाहिलं. आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका दिग्गज नेत्यावर सुद्धा $2.5 लाख लाच घेतल्याचा गंभीर आरोप झालाय. ही बातमी आपण पाहणार आहोत या बातमीनंतर अगदी सविस्तरपणे. पण त्याआधी घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर बघूया